गंध कोवळ्या फुलाचा, त्यात श्वास सावयाचा, देह लाजतो कळीचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. मानस धर्माधिकारी घरामध्ये सगळे एकमेकांशी भांडत असतात, पण सगळ्यांचं एकमेकांवर तितकंच प्रेम आहे, तितकंच जीव लावतात एकमेकांवर. मी हे सगळं कधीच अनुभवलं नाहीये, पण पण बाबांबद्दल मला तितकीच काळजी वाटते. माझं मन तितकंच तुटतं त्यांच्यासाठी, म्हणून मी गौतमला हो म्हणाले लग्नासाठी प्रामाणिकपणे. पण आता सगळाच इश्यू क्लिअर झालेला आहे. बाबांनी स्वतःची कंपनी गौतमच्या नावावर केली आहे, त्यामुळे ते आता गौतमच्या कुठल्याही ऑब्लिगेशन्स खाली नाहीये. ते त्यांचा बिझनेस पुन्हा शून्यातून उभा करतील आणि आणि मी मदत करीन त्यांना. मी त्यांना असं एकटं नाही सोडणार आहे. मला हे त्यांना सांगायचंय. प्लीज, मला हे त्यांना सांगायचंय. राधा, हे सगळं ठीक आहे, मला सगळं मान्य आहे, पण मी संध्याकाळपर्यंत तुला कुठेही बाहेर जाऊ देणार नाहीये. राधा, तुझी तब्येत अप टू द मार्क नाहीये. अजून 2 डोस घेतल्यानंतरच तुला बरं वाटणार. मग तुला जे काही बोलायचंय ना ते बोल, ठीक आहे? पण मानस, बस बस. हे बघ राधा, पाहिजे तर मी बाबांना फोन करून इथे बोलवतो आणि मी राहतो, मग तर झालं. थँक्स मानस. राधा, आम्ही तुझ्यावरती किती चिडलो, रागवलो, तुला तोडून निघून जातो असं सांगितलं ना, किती वेळा म्हटलं की तुझ्याशी संबंध तोडतो, तरी ते प्रत्यक्षात आम्ही नाही करू शकत. कारण आम्हा दोघांनाही तू खूप जवळची आहेस. राधा, सई मॅम तुला एकटीला ठेवून गेले असल्या ना, तरी त्यांचं मातृत्व ते माझ्यावर सोपवून गेलेत. मी तुझ्या सोबत असेन राधा, तुझ्या वेड्या वाकड्या निर्णयातही. राधा, उद्या केदारशी लग्न झाल्यानंतर तुला एका मानसिक वादळातून जावं लागेल. पण मी असेन तुझ्याबरोबर. हॅलो, येऊ का? अरे या 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 बसा. सरिता, अगं नभाताई आले, जरा पाणी वगैरे आण. काय पुन्हा खरेदी? अहो, राधासाठी व्याही भोजनालाच देणार होते, पण थँक्यू. कशात? छान. हे काय, बाकी मंडळी कुठे आहेत? रजनीश, रजनीश, अरे तुम्ही कधी आलात? आत्ता चालले. राधाचा शालू आणि दागिने घेऊन आलीये. म्हणजे व्याही भोजनाला देणार होते, पण ते राहूनच गेलं. आणि आता लग्न सुद्धा रजिस्टर पद्धतीने होणार आहे, तेव्हा मामाकडची पिवळी साडी वगैरे नाही, डायरेक्ट शालू. तुम्ही कोणी
काही बोलत का नाही यात? आलं लक्षात. तेही मला बोलायचंच होतं. काय? नाही, टेन्शन करून घेऊ नका रजनीश. तुम्ही निमिषला सांगून तुमचे सगळे असेट्स रादर तुमची कंपनी आमच्या नावावर केलेत. तुमच्या दृष्टीने तुम्ही सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यात. पण आमच्या कंपनीची मी जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर आहे आणि मी हा व्यवहार अजून मान्य केलेला नाही. छकुल्या, आता मामाकडे खेळा थोडा वेळ. बर सौरभ, काय झालंय? कसं सांगू तुला रंजूताई? आज आई असती ना तर तिने मला नक्की समजून घेतलं असतं. छकुल्या, मामाला म्हणाव काय झालंय ते सांगा आम्हाला. तुमचा मूड दिसत नाहीये, सारखे उदास उदास दिसता. आम्हाला नाही का सांगणार? विचार बोलो मामाला, विचार. सौरभ, हे काय झालंय? हा, सांग ना काय झालंय? का रडतोयस? काय झालंय सौरभ? सौरभ, अरे काय झालंय? सांग ना काय झालंय? तुला आईची आठवण येते. अरे येणार. केदारचं लग्न आणि आईची आठवण आल्याशिवाय राहणार आहे का? हं? सांग बरं. पण हे कारण नाहीये सौरभ, काहीतरी वेगळं आहे. हो ना? सांग ना काय झालंय ते. तुम्ही सगळेच जण माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. यश सुद्धा. माझ्या छकुलीत गुंतलीये ना मी. माझं सगळं विश्व तिच्या भोवती आहे म्हणून. नाहीतर नक्की शोधून काढलं असतं मी काय झालंय ते. छकुल्या, हे छकुल्या, मामाला म्हणाव देव बाप्पा सगळं बघत असतो. तुमचं वागणं बरोबर असेल ना तर तो तुम्हाला खाऊ देतो. घाबरू नकोस म्हणावं. दे त्याला इकडे. छकुली, आईला सांग मामा आता नाही रडणार. हा, मामा आता हसणार आहे पूर्वीसारखा. खूप हसणार. अजिबात रडणार नाही आमच्या छकुलीसाठी. हो की नाही? पण नभाताई, गौतमने आम्हाला वाचवलं म्हणून मी राधाचं लग्न त्याच्याशी लावलं असं लोकांनी म्हणायला नको. हे बघा, तुमच्या बाजूनी हा विचार बरोबर आहे रजनी. आय अप्रिशिएट. पण मला मात्र वाईट वाटलं. अहो, उलट आमचं जे काही आहे ते राधाचंच होणार आहे लग्न झाल्यानंतर. मग तुम्हाला कोण कशासाठी काय म्हणेल? आणि राधालाही समाधान मिळू द्या ना आपल्या वडिलांसाठी काहीतरी केल्याचं. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे
ॲज अ जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर आय डोंट एक्सेप्ट दिस. हा व्यवहार मी मान्य करत नाही. रजनीश, तुमची कंपनी तुमच्याच नावावर आहे. तुम्ही या सेटबॅक मधनं बाहेर पडा. इट विल टेक टाइम. मग हळूहळू आमचे पैसे द्या. हा अधिकार आहे मला, आणि मला कुणीही क्रॉस करू शकत नाही. खरंच? खरंच लाख मोलाची माणसं मिळाली आहेत आम्हाला. आणि आम्हाला लाखातली एक मिळाली आहे. आणि गौतम तर 15 तारखेची आतुरतेने वाट बघतोय. तुम्हाला माहितीये, लंडनला तर हॉस्पिटलसाठी त्यांनी जागा सुद्धा पाहून ठेवली आहे. म्हणजे इथे तर आहेत, पण तिथे सुद्धा. आणि आता राधा कशी गरीब लोकांना मोफत उपचार करते ना, त्याच्यासाठी त्यांनी ते जास्त सिस्टमॅटिकली करण्यासाठी एक ट्रस्ट करायचा विचार केलाय. खूप प्लॅन्स आहेत त्याचे. आणि हो, तुमच्याबरोबर जॉईंट व्हेंचरचा विचार करतोय. तुम्ही काळजी करू नका रजनीश, पण प्लीज याला उपकार समजू नका. सो राधाला म्हणावं, आता लवकर बरी हो. आणि हा शालू आणि दागिने द्या तिला. चलो मग, हा आता मी निघते. अहो थांबा ना, मी काहीतरी पटकन खायला करते. नाही नाही, नको, आज नको. मी ना येता येता माझ्या आवडत्या रेस्टॉरंट मध्ये भरपेट डोसे खाऊन आली आहे. त्याची चव जायला नको ना म्हणून. मला रवा डोसा ना खूप आवडतो. बर. पण पुढच्या वेळेस नक्की. ओके. पुढच्या वेळेला अगदी नक्की मग, कारण आई ना खूप मस्त डोसे बनवते. हो ना. आणि रवा डोसा, म्हैसूर डोसा आणि नीर डोसा सुद्धा. नक्की कळवा पुढच्या वेळेला. क्या बात आहे. नक्की 100% डन. ओके. अच्छा, बाय. बाय. रजनीश, आय एम सॉरी. मी काल खूप विचित्र रिॲक्ट झाले. आय एम सॉरी. इट्स ओके. हॅलो मानस, बोल. काही नाही, राधाची तब्येत ठीक आहे. पण तिने विचारलं होतं की तुम्ही संध्याकाळी घरी येऊ शकता का. हो हो, नक्की येतो. संध्याकाळी येतो मी. आणि मानस, अरे आता गौतमची आजी आली होती. तिने लग्नाचा शालू आणि दागिने आणून दिलेत. संध्याकाळी येताना तेही घेऊन येईल. ओके, चल, सी यू. बाय बेटा. सीमावहिनी, अगं व्हायरल फीवर आहे. म्हणजे एक तर ताप लवकर उतरणार नाही, आणि उतरला तरी अंगात अशक्तपणा राहील. अगं आई ग, बिचारी खूप धावपळ होत असेल रे तिची. आधी हॉस्पिटल मधलं सगळं सांभाळून तुझ्याकडे जायची, इथे यायची. छे, तिच्या घरी जाणं तर कठीणच आहे. तिच्या घरच्यांचा विरोध आहे ना लग्नाला. पण आपण फोन तर करूच शकतो नाही का. सौरभ, फोन लाव रे तिला. हो. नाही नाही, म्हणजे नको. केदार, जरा लाव तिला फोन. हॅलो. हॅलो राधा, मी सीमा वहिनी बोलते. हा वहिनी. कशी आहेस राधा? व्हायरल फीवर आहे असं केदार म्हणाला. खूप वीकनेस सुद्धा येईल असं म्हणतोय तो. अर्थात तुम्ही दोघेही नवरा बायको डॉक्टर, तुम्हाला काय मी हे सगळं सांगते.
मी तुला इतकंच म्हणेन की तू प्लीज काळजी घे आणि ताप उतरला की लगेच हिंडा फिरायला लागू नकोस हा, नाही तर वीकनेस येईल खूप. आणि आता काय लग्नही जवळ आलंय नाही का? हो. बरं राधा, मी ना आज तुझ्यासाठी एक छानशी साडी घेणार आहे. म्हणजे साखरपुडा वगैरे आपण काही केला नाही ना, पण म्हटलं एक छानशी साडी घेऊया आणि एक छोटासा दागिन्यांचा सेट घेते. चालेल ना तुला? आवडेल ना? मी सगळ्यालाच हो म्हटले वहिनी. खरं म्हणजे तुला बघायला यावं असं खूप वाटतंय ग राधा, पण डॉक्टर प्रधानांना ते आवडणार नाही. नाही, तसं नाही. त्यांना आवडलं नसलं तरी माझ्या निर्णयाचा आदर करतात ते. पण त्या घरी नाही आहेत, त्या कलकत्त्याला गेल्यात. ओ, मग मी असं करते, साडी आणि दागिने घेतले की परस्परच तिकडे येते, नाहीतरी तुला ते द्यायचेच आहेत. चालेल ना? हो हो, चालेल ना वहिनी. अगं पण डॉक्टर प्रधान तुला अशा एकटीला टाकून कशा काय गेल्या? म्हणजे तू अशी आजारी असताना? नाही, तसं नाही. त्यांना अर्जंट जावं लागलं. मी असं करते, मी सौरभला सांगते तुझ्याजवळ. नाही, मी केदारला सांगते तुझ्यापाशी येऊन बसायला थोडा वेळ. नाही, नको. त्या मानसला सांगून गेलेत आणि हॉस्पिटलमधली नर्स आहे इथे मला बघायला. सई मॅम मला कधीच एकटं टाकणार नाहीत. ठीक आहे, मग मी संध्याकाळी खरेदी झाली ना की येते तुला भेटायला. काळजी घ्या स्वतःची. चल, बाय. राधा, मी बाबांशी फोनवर बोललो. ते तुला भेटायला येत आहेत संध्याकाळी. काय? आज संध्याकाळी? सौरभ, फोन लाव रे तिला. नाही नाही, म्हणजे नको. केदार, जरा लाव तिला फोन. मी असं करते, मी सौरभला सांगते तुझ्याजवळ. नाही, मी केदारला सांगते तुझ्यापाशी येऊन बसायला थोडा वेळ. हॅलो मार्कंड दादा. हाय सौरभ, कसा आहेस रे? मी बरं आहे. आपल्याला नीट बोलायलाच मिळालं नाही रे. तू खूप घाईत होतास ना. आय नो. पण आता येतोस का भेटायला? आत्ता? खरंच? अरे खरंच. पण तू तर. तुला माहितीये का, मी ज्या कामासाठी आलो होतो ना ते काम पूर्ण झालंय. हो, अरे माझ्या पार्टनर्स ना, म्हणजे वर्मा आणि त्या विल्सनला पोलिसांनी अटक केली आहे. आता मला फक्त ते फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायचे, म्हणजे इथे थोड्याशा आणि नंतर साऊथ आफ्रिकेमध्ये थोड्याशा. त्या पूर्ण केल्या की चॅप्टर क्लोज्ड. हा, ऍट लास्ट बाहेर पडलो यार या टेन्शन मधून. सौरभ, आता निवांतपणे 15 तारखेला तू आणि मी उडू शकतो काय? अरे आणि माझी विक्ट्री सेलिब्रेट नको का करायला? तू एक काम कर, वरळी सीफेसला एक फ्रेंड्स कॉफी शॉप म्हणून आहे, तिथे तुझी वाट बघतो मी. ओके, ग्रेट न्यूज आहे मार्कंड दादा. बरं, येतो मी तिकडे. ओके, भेटल्यावर बोलूया. ओके, बाय. बाय.